यासाठी 10,000 महिला विडी कामगारांचा मंत्रालयावर काढणार मोर्चा. विष्णू कारंपुरी महाराज. सोलापूरसह महाराष्ट्रातील महिला विडी कामगारांच्या किमान वेतन अंमलबजावणीसाठी 10,000 महिला विडी कामगारांसह मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढणार असा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी विडी कामगारांच्या किमान वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आलेल्या महिला विडी कामगारांच्या निदर्शने आंदोलन प्रसंगी महायुती सरकारला दिला. महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किमान वेतन हक्क समितीच्या वतीने विष्णू कारंपुरी महाराज व डॉक्टर गोवर्धन सुंचू आणि साहेबण्णा तेगेळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला विडी कामगार बंधू भगिनींनी विडी कामगार किमान वेतन हक्क कृती समितीचा विजय असो, किमान वेतनाची अंमलबजावणी करा नाहीतर खुर्च्या खाली करा, महायुती सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या. विडी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणाबाजीने या ठिकाणी विडी कामगार किमान वेतन हक्क समितीच्या वतीने या महायुती सरकारचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आंदोलन घेतलेलं आहे. या महायुती सरकारनं केवळ राजकारणापलीकडं किंवा फोडाफोडी पलीकडे दुसरं काही करत नाही असं दिसून येतंय. गेल्या 15 वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळत नाही. सर्व कामगार संघटना, आमच्या हक्क समितीचे, राष्ट्रवादी विडी कामगार सेल, नव महाराष्ट्र कामगार संघटना, इंटक संघटना आणि आमची महाराष्ट्र कामगार सेना अनेक वेळा कामगार मंत्र्यांना भेटलं, कामगार आयुक्तांना भेटलं, कामगार राज्यमंत्र्यांना भेटलं, सर्व अधिकाऱ्यांना भेटलं, पण किमान वेतनाचं नाव घेत नाहीत. महिलांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्याचा, मालक लोकांना पाठिंबा देण्याचा, सहकार्य करण्याचा काम या ठिकाणी महायुती सरकार करीत आहे. म्हणून आज आम्ही महिलांना घेऊन या ठिकाणी किमान वेतन मिळायला पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन घेतलं. या सरकारला इशारा देतो, आपण या अधिवेशन काळामध्ये जर या किमान वेतना बाबतीमध्ये ताबडतोब अध्यादेश काढून किमान वेतन मिळवून द्यावं, अन्यथा आमच्या किमान वेतन हक्क समितीच्या वतीने मंत्रालयासमोर, मुंबई येथील मंत्रालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याचा इशारा देतो. या विडी कामगारांच्या, महिला गरीब विडी कामगारांच्या अन्याय बाबतीमध्ये किमान वेतन मिळवून देऊन ताबडतोब न्याय द्यावा, अन्यथा याचा भोग आपल्याला महायुती सरकारला भोगावा लागणार. कामगार मंत्री तर काय ना गप निवांत घेऊन बसतं, काय भोग समजत नाही, कुठलाही निर्णय घेत नाही. म्हणून कामगार मंत्र्यांना सुद्धा मी इशारा देतो, ताबडतोब विडी कामगारांचं किमान वेतन द्या, अन्यथा हे विडी कामगारासह मुंबईला 10,000 महिला विडी कामगार घेऊन येऊन तुमच्या छताडावर बसून यांचं मागण्या मान्य करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विडी कामगार हक्क समितीच्या वतीने आज कामगार सेना प्रदेश सचिव यांच्या विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. याचा मुख्य उद्देश गेल्या अनेक वर्षापासून विडी कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी राष्ट्रवादी कामगार सेल, कामगार सेना, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, इंटकच्या वतीने आम्ही 4 संघटने अनेक वेळा प्रयत्न करून कामगार मंत्र्यांना भेटलेले आहे, कामगार आयुक्तांना भेटलेले आहे, असे अनेक आंदोलनसुद्धा केलेले आहे, संयुक्त आंदोलनसुद्धा केलेले आहे. तरीसुद्धा कामगार महाराष्ट्र शासनाने आणि कामगार मंत्री या कामगारांकडे लक्ष देताना दिसत नाही. म्हणून आता सध्याला नागपूरमध्ये अधिवेशन चाललेले आहे, त्यांना निदर्शनात आणावं आणि अधिवेशनाच्या आत विडी कामगारांचा किमान वेतन अंमलबजावणी करण्यात यावा यासाठी आम्ही कामगार मंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी निदर्शन कार्यक्रम केले आहे. तरीसुद्धा महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त, कामगार मंत्री, मुख्यमंत्री सर्वांना आम्ही 4 संघटनेच्या वतीने कळकळीची विनंती करीत आहोत की त्वरित अधिवेशन या विडी कामगारांना किमान वेतन देण्यासाठी आपण आदेश काढावा, अंमलबजावणी करावा हीच विनंती राहील. जय हिंद.